हा प्रयोग अजून एक मी यासाठी सांगते की मूकबधीर विद्यालयात सुद्धा मी हा प्रयोग केलाय. आता कालच मला एक फोन आलेला की त्यांचा मुलगा बिलकुलच बोलत नव्हता. काल त्या मुलांनी मला बोलून दाखवलं. 80 वर्षाच्या आजी होत्या, केस गळत होते. आता 80 वर्षाच्या व्यक्तीने इतकं माइंड केलं नसतं की डोक्यातली केस, पण त्यांनी हा प्रयोग केला आणि तिथे सगळ्यांसमोर येऊन सांगितलं की अरुंधती ताई बघा माझ्या इथली केस आली. अरे जसं आता आपण म्हंटल की स्वर, जसं अ म्हंटल, अ म्हणजे केस, ओके, आ म्हणजे काय तर डोकं, ई म्हणजे काय तो उजवा डोळा, मोठी ई ज्याला रस्व दीर्घ आपण जे म्हणतो, डावा डोळा. म्हणजे काय आहे, आपला हा जो चेहरा आहे हा अ पासून आ पर्यंत पूर्ण आहे. पण तुमचा समजा कान दुखत असेल तर तुम्ही कानासाठी जो मंत्र आहे तो म्हणून नाही होणार, कारण इथे जेव्हा सगळे तत्व बॅलेन्स होतील, हे 5 तत्व, तेव्हा कानाचं दुखणं कमी होईल. प्रत्येक अवयवांवर आपला जो मंत्र आहे तो असा आहे. म्हणजे आपल्या पाठीवर, आपल्या खांद्यांवर, त्या प्रत्येक अक्षरांवर मंत्र आहे. नुसती मंत्र नाही आहेत तर तिथे देवता बसलेल्या आहेत. हो बरोबर आहे, प्रत्येक मंत्रावर देवता आहे. आणि त्या देवता जागृत होतात. त्या देवता जागृत होतात म्हणजे काय, आपल्या शरीरात रोज मृतपेशी असतात आणि ऍक्टिव्हेट होतात. आपल्याला ते कळत नाही ना कुठली मृत आहे आणि कुठली. पण जेव्हा तुम्ही ही मंत्र म्हणता, रोज ही साधना करतात, त्यांनी काय होत आहे की तुमच्या मृतपेशी जागृत होतात. आता हा प्रयोग अजून एक मी यासाठी सांगते की मूकबधीर विद्यालयात सुद्धा मी हा प्रयोग केलाय. अरे वा. तर ती मुलं लवकर बोलू शकत नव्हती, तर त्यांचे प्रत्येकांचे तुम्हाला माहित असतात की गाईड्स असतात, तो त्यांना तयार करत असतो. तिथे आम्ही हा प्रयोग केला. त्यातली काही अक्षरं ही मुलं बोलायला लागली आहेत. आता तुम्हाला माहितीये जिथे जोडाक्षर असेल ती बोलायला त्यांना वेळ लागेल, पण ती थेरपी त्यांनी 2-3 ठिकाणी सुरू केली आहे त्या लोकांनी. त्याचा फायदा असा की ती जी टीचर आहे फक्त मी तिला एक सांगितलं की तुझ्या आवाजात हे सगळं म्हणायचं तू, आणि हे त्या मुलाला ऐकवायचं. घरी गेल्यावर आई वडिलांपैकी जे कोणी आहे त्यांनी आपल्या आवाजातलं त्यांना ऐकवायचं. आता याच्या मागचं कारण काय आहे की जसं माझा आवाज रोज एखादा घरातला व्यक्ती ऐकतो आहे तर ते व्हायब्रेशन लवकर पकडल्या जातात. एखादा बेड पेशंट असेल आणि त्याला तुम्ही घरातला कोणी जो आवाज देतो तो लगेच पाहायला लागतो. नवीन जो व्यक्ती येतो तो लगेच पाहून नाही हे करणार, कारण त्याला रोज त्या आवाजाची सवय होती. स्वरांचं देखील असंच आहे. जेव्हा तुम्ही हे सगळी बाराखडी, तुमच्या घरात जर काही कोणी असा पेशंट असेल आणि तुमच्या आवाजातली जर त्याला ऐकवली तर फायदा नक्की आहे. त्या पेशींना पण तो कान आहे ना, आणि तो कसं आहे की रोजच्या आवाजातला व्यक्ती बोलतो आहे तर त्याचे व्हायब्रेशन, ते स्पंदनं जे आहेत ते एकमेकांना जुळत आहेत. आईचं नातं आहे, वडिलांचं नातं आहे, भावाचं नातं आहे, कुठलं तरी आहे. जसं रोजची ती टीचर आहे, ती एक मुलाला इतकी जवळून शिकवते, म्हणजे ते नातं त्यांचं तयार झालंय, तर ते व्हायब्रेशन्स त्याला तयार झाले, त्याच्यामुळे त्याला ऐकताना ते व्हायब्रेशन्स लवकर कॅच होत आहेत. हे फरक त्यांना जाणवले. त्यांनी पहिले माझ्या आवाजातलं जे होतं ते केलं. म्हटलं तसं नका करू, तुमच्या आवाजातलं द्या ते, कारण तुमच्या आवाजातलं दिलं तर तुम्हाला हा फरक लवकर दिसेल. आणि हा फरक त्यांना जाणवायला लागला. आता हा फरक जाणवायला लागल्यानंतर मी असं म्हणत नाही की लगेच ती बोलायला लागतील. आता कालच मला एक फोन आलेला की त्यांचा मुलगा बिलकुलच बोलत नव्हता. काल त्या मुलांनी मला बोलून दाखवलं. अरे वा. म्हणजे म प हे अक्षर, म्हणजे जी कुठली ती पेशी जागृत, माझ्या दृष्टीने एकच मला माहितीये, कुठली ती पेशी जागृत जी होत असेल ते स्वर त्याला कनेक्ट होत आहेत. आणि त्याचे वडील रोज त्याला ते सगळं ऐकवत आहेत, आणि ते ऐकवत आहेत आणि तो ऐकतो आहे आणि तो म्हणण्याचा प्रयत्न करतो आहे. तो म्हणण्याचा प्रयत्न करत असल्यामुळे ज्या पेशी त्याला ते टच होत आहेत ते कुठेतरी व्हायब्रेशन्स त्याला मिळत आहेत. आता असं आहे की हे लगेच होणार नाही, हे मी सांगतेच आहे. याला लागतं सातत्य. जे आई वडील अगदी सातत्याने करतायत ते थोडेसे आपल्याला सांगतातच आहे की नाही, हा फरक आपल्याला जाणवतो. म्हणजे काय आहे की आपल्या शरीरातल्या प्रत्येक अवयवांवर, प्रत्येक अवयवांच्या अक्षरांवर परत कुठेतरी ते व्हायब्रेशन्स आहेत. खरं. म्हणजे तो पण तिथे पॉइंट क्लिअर होतो की नाही, ही तुम्ही साधना करता आहात ना, मग खांदा असू देत, डोकं असू देत, प्रत्येकाला. म्हणजे आम्ही जेव्हा आता डोंबिवलीत एका ठिकाणी हे केलं, कार्यशाळा घेतली, 80 वर्षाच्या आजी होत्या, केस गळत होते. आता 80 वर्षाच्या व्यक्तीने इतकं माइंड केलं नसतं की डोक्यातली केस, पण त्यांनी हा प्रयोग केला आणि तिथे सगळ्यांसमोर येऊन सांगितलं
की अरुंधती ताई बघा माझ्या इथली केस आली. अरे म्हणजे हा त्यांनी सगळेजण जे होते त्यांच्यासमोर त्यांनी पाहिलाय, सगळ्यांनी त्या आजींनी दाखवलं. मी हा प्रयोग एवढ्यासाठी केला, एवढा भाग माझा पूर्ण केसांनी गेलेला होता, तर मी तो प्रयोग त्यासाठी केला. तर त्यांनी काय केलं, ते अ पासून आ पर्यंत आहे, केस तिथे होतं, पण पंचतत्व त्यांनी मला विचारलं, नुसतं मी म्हटलं अम म्हणून नाही केस येणार, तत्व बॅलेन्स झाल्याशिवाय होणार नाही. आणि म्हटलं हा तुमचं वयाच्या दृष्टीने जर विचार केला तर शक्यता मी सांगू शकत नाही होईल, पण वाईट काही होणार नाही. बरोबर. आणि त्यांनी प्रयत्न करायला काय हरकत आहे. जवळजवळ 2-2.5 महिने प्रयत्न केला, केस आलीत. आणि त्यांनी सगळ्यांसमोर जेव्हा आम्ही कार्यशाळा घेतली तेव्हा सांगितलं, तेव्हा आम्ही दोघं जण आश्चर्यचकित की असं पण झालंय. म्हणजे जे आम्ही कधी हे प्रयोग काही केले नाहीयेत, कारण इतक्या वयस्कर व्यक्तींचे केस गेल्यानंतर आपण म्हणतो ना अगं आता काय, पण तो त्या म्हणाले बघते तर. त्यांची जिद्द पण तेवढीच आहे. हा. आणि त्यांनी पण त्यांच्या प्रत्येक पेशीला ते फीड केलं ना की हा. तुला हे करायचंय, हा. याच्यावर काम करायचंय. बिलकुल बिलकुल. त्याशिवाय ती तेवढी जागृत होत नाही ना. तसंच एक तर तिथे म्हणजे याला त्या ज्या होतात त्या सगळं त्याचं हे घेऊन आल्या होत्या, सलाईन वगैरे. बापरे. हा, माझं ते कार्यशाळा ऐकायला त्या म्हणाल्या मला थोड्या यानी लागेल. म्हटलं इथे तुम्ही आज आहात, तुम्हाला काही लागणार नाही, ते बाजूला ठेवा. मी डब्बाच म्हटलं, तो डब्बा बाजूला ठेवा. आणि खरोखर त्यांना 2 तास काही ऑक्सिजन लागला नाही. मोठा डबा घेऊन आल्या होत्या ऑक्सिजन, काहीही लागला नाही. त्या प्रयोग करतायत आणि त्या खाली बसू शकत नव्हत्या, अगदी सगळ्यांसमोर त्यांनी मांडी घालून दाखवली. मी 5 ते 10 मिनिटं आता बसते. प्रयोग काय केला हाच. कारण मी तेच सांगते, पण कसं आहे की साधारण 2 ते 3 महिन्यापासून ते नित्य नियमाने करत होते. म्हणजे आता 45 दिवस आपण कुठलंही एखादा मंत्र सांगतो की 45 दिवस कर, दिवसाची साधना पाहिजे त्याच्यासाठी. पण इथे मात्र तसं नाही होणार, कारण तुमच्या तितक्या वर्षांचा जो बॅकलॉग आहे तो काढायला तर मी नाही काही करू शकत ना. मी फक्त सांगू शकणारी आहे तुमच्या शरीरात काय होत आहे हे तुमचे व्हायब्रेशन्स त्या स्वरांनीच ते मॅच करतील आणि त्या त्या पद्धतीचं तुम्हाला ते व्हायब्रेशन्स मिळायला लागते. इथे एक प्रश्न मी असा विचारते की आजकाल युट्यूबवर वगैरे असं व्यवस्थित सगळं म्हणजे ज्या वेद पाठशाळा असतात त्या तिथल्या ब्राह्मणांनी म्हटलेले वगैरे मंत्रोच्चार होते. मग हे जर असं युट्यूबवरनं जर कोणी ऐकायचं म्हटलं तर त्याचा उपयोग होऊ शकतो? बिलकुल होतो. बिलकुल. कारण कसं आहे की संस्कृत जर तुम्हाला बरोबर येत नसेल तर तुमच्या वाणीतून न काढलेलं. बरोबर. आता जसं विष्णू सहस्त्रनाम हो सोपी नाहीये. जर तुम्ही बरोबर म्हटलात तर ओके, नाही तर काय. मग आपल्याला नाही येत ना, मग ज्या आवाजात तुम्हाला आवडत आहे, व्यवस्थित आहे, त्याचा ऐका, तरी पण फायदे आहेत. आणि हे प्रयोग मी केले आहेत. हा, हे प्रयोग केले आहेत. आता आपण हे जे म्हटलं ना, मी अ पासून ज्ञ पर्यंत, खड्गमाला स्तोत्र तुम्हाला माहिती असेल. खड्गमाला स्तोत्रांमध्ये ज्या देवता आहे, वशिनी, वागेश्वरी, कौमुदी, या सगळ्या आपल्या शरीरात वसलेल्या आहेत आणि या देवता जागृत होतात. म्हणजे तुम्ही कुठेतरी तुमच्या शरीरातली जी आपण म्हणतो शिव आणि पार्वती हे जे आहे हे या शरीरातलं परत तुम्ही जागृत करता. ते जागृत झाल्यामुळे तुम्हाला हे सगळे जे आहेत व्हायब्रेशन्स हे मिळायला लागतात. कारण प्रत्येक अक्षरांवर देवता आहे. बरोबर. तुम्ही जेव्हा प्रत्येक अक्षर म्हणतात ती देवता तिथे स्फुरण होतीये. तुम्ही मंत्र म्हणताय पण देवता जागृत होत आहे. म्हणून सिद्धकुंजिकामध्ये पण मगाशी मी म्हटलं तसं एवढी अख्खी एक लाईन आहे ती पूर्ण बीजमंत्र आहेत सगळे. बिलकुल बिलकुल. आणि कसं आहे की तुम्ही हे जेव्हा म्हणता तेव्हा तुम्हाला माहिती नसतं, पण देवता जागृत होत आहेत. म्हणजे काय झालं, तुमच्या शरीराची पूजा रोज तुम्ही करतात. अगदी बरोबर आहे. आता तुम्ही पूजा करताय म्हणजे अगदी स्वतःला बेलफुलं नाही व्हायची आहेत, पण तुम्ही कुठे एनर्जी आत्मसात करता. म्हणजे तुम्ही जेव्हा एका अवस्थेत बसतायत, नीट करतात, ते व्हायब्रेशन्स तुमच्या शरीराला कुठेतरी बॅलेन्स होत आहेत, ते स्पंदन होत आहेत आणि ती एनर्जी तुम्हाला काम करताना दिसते. बरोबर आहे, ती ऊर्जा मिळते. बिलकुल बिलकुल. आणि त्या ऊर्जेने हे सगळं होत आहे. म्हणजे आपण आता अजून एक अगदी आत्ताचं उदाहरण असं आहे की आम्ही आता कार्यशाळा जी घेतली पुण्यात, तर खूप जणांनी ज्यांनी युट्यूबवर बघितलंय त्यांना माहिती आहे की कार्यशाळा होतात आहे. 8 तारखेला जेव्हा आम्ही कार्यशाळा घेतली 8 फेब्रुवारीला, तेव्हा हा प्रयोग तर म्हणजे माझ्यासाठी आश्चर्यकारक होता. त्यांनी रोज स्वरमाला त्या म्हणत होत्या. त्यांच्या घरात काम करणाऱ्या ज्या मावशी होत्या त्या रोज ऐकायच्या. त्यांनी तो पूर्ण मला हे पण पाठवलाय अनुभव. तर त्या रोज ऐकायच्या आणि त्या म्हणाल्या की ताई मी मला म्हणता येईल का? तर त्या म्हणाल्या आमच्या ताई सांगतात सगळ्यांनी म्हटलं तरी चालेल, पण म्हणे ताई माझी केस खूप वेगळी आहे.
तर त्या म्हणाल्या कुठली केस आहे? अहो म्हणे माझी मुलगी ना धर्मांतर वगैरे करण्याच्या विचारात आहे म्हणे, तर हे काम करेल का? तर त्या म्हणाल्या अहो मी हे नाही सांगत, पण हे बीज मंत्र आहेत, काहीतरी फायदा नक्की होईल. तर त्या म्हणे काय करता येईल? तर मला त्यांनी प्रश्न केला, ताई म्हणे असं असं आहे तर काय करता येईल? म्हटलं एक करा, ती मुलगी जिथे बसते रोज आईने मोठ्याने ते स्वर म्हणायचे. काय करणार आहे तो भगवंत मला माहिती, कारण मी काही करू शकत नाही. हा प्रयोग आहे म्हटलं, करून बघा, वाईट होणार नाही. काय झालं, रोज त्या ताई ज्या आहेत रोज म्हणायच्या आणि ती मुलगी साधारण त्या वेळात एक 20-25 मिनिटं बरोबर त्या वेळात बसत असेल. ही तेवढ्या वेळात 3 ते 4 वेळा पूर्ण ते म्हणायची स्वरमाला पूर्ण. काय झालं, साधारण एक 30 ते 40 दिवसांनी ती आईला म्हणाली, अगं आई मला पण हे शिकव बरं, मला ना आता काही ते धर्मबिर्म बदलायचा विचारच नाहीये, आपल्याच शास्त्रात काय आहे ते. म्हणजे ती रडून रडून सांगायला लागली. आम्ही सगळेजण जी 200 लोक होती ती लोक ऐकत होती की बापरे असं पण होऊ शकतं. मी काय सांगतेय की मी काहीच केलं नाही. काय केलंय तर त्या मंत्रांनी केलंय. काय आहे, ती बीज मंत्र आहे. ती स्फुरण तिच्या कुठल्या तरी शरीराला झाली, तिच्या शरीरातली देवता कुठेतरी जागृत झाली. मी आता तुम्हाला मगाशीच म्हटलं की तुमचे षडरिपू कुठेतरी तिच्या बुद्धीला चालना दिलं की अगं बाई हे योग्य नाही, हे बरोबर आहे, आणि त्या पद्धतीने ती ओके. आणि तिच्या शरीरातल्या वेदना पण कमी झाल्या. द्वंद्व होतं तिथे, हे बरोबर हे नाही, आई वडिलांचं ऐकायचं नाही, हे सगळे चेंजेस तिला दिसायला लागले. खूपच आश्चर्यकारक म्हणजे घटना आमच्यासाठी आहे. खूप आश्चर्य, कारण ही केस माझ्यासाठी पहिली होती. कारण असं आहे की ती जेव्हा सांगत होती तेव्हा आम्ही सगळे असे शॉकिंग ऐकत होतो, असं पण होतं. कारण हे प्रयोग कसे केले जाणार ना, हे खरंय. माहिती नव्हतं. पण मला फक्त एवढं माहिती आहे की माझ्या त्या शास्त्रात आणि माझ्या त्या बीज मंत्रात जे भगवंतानी निर्माण केलंय त्याच शक्ती नक्की काहीतरी आहे. आणि त्या शक्तीला स्फुरून तिने केलं. त्या व्यक्तीच्या तर व्याधी कमीच झाल्या, पण त्या स्त्रीला सुद्धा त्याचा फायदा झाला. म्हणजे बघा की आपण आपल्या घरात म्हणतो आहोत, आपल्या शेजारचे जे म्हणतायत त्यांना पण फायदा होतोय. म्हणजे हे नुसतं आपल्यापुरती नाहीये, हे आपण सगळं कुठेतरी वाटत चाललोय. आणि ह्याच्यात काहीच नुकसान काहीच नाही, अगदी खरं, फायदाच होणार. फायदाच आहे. फक्त असं आहे की ती व्यक्ती कशी आहे त्यावर थोडंसं अवलंबून आहे. तिच्या षडरिपूंपैकी कुठला हा. जास्त आहे कमी आहे आणि त्याच्या बोलणं वागणं प्रत्येकाचं हे वेगळं असतं. त्या व्यक्तीच्या वागण्यावर थोडासा विलंब होऊ शकतो. मात्र काहीच नाहीये की तुम्ही करत राहाल तर त्याचे फायदेच होणार. आता आपण 7 चक्र जेव्हा म्हणतो तेव्हा प्रत्येक चक्रांचा एक बीज मंत्र आहे. जेव्हा तुम्ही मूलाधार चक्र म्हणता तर लम. पण आता हा लम जो आहे हा जेव्हा तुम्ही मूलाधार चक्र करायला लागता तेव्हा त्या पद्धतीने जर म्हटला तर तुमचं मूलाधार चक्र बरोबर. मग आता आपण जेव्हा आपली बाराखडी घेतो आहोत तेव्हा ल आहेच, लम आहे. बरोबर. पण आपण काय करतो, लमची बाराखडी घेतोय. लम लाम लीम लीम लोम लोम लेम लेम लोम लोम लम लाहा. म्हणजे आपण अज्ञान आहोत, काही कळत नाहीये बरोबर काय आहे. पण आता ही बाराखडी बरोबर म्हटली म्हणजे मूलाधाराला कुठेतरी ते कनेक्टेड झालं. असं प्रत्येक चक्रातलं जे अक्षर आहे त्या त्या चक्रांना ते कुठेतरी कनेक्ट ठेवतं. आणि बाराखडीतलीच आहेत. आपण बाराखडीच्या बाहेरची काहीच नाही घेत आहेत, कारण आपली 16 स्वर बरोबर आणि 36 व्यंजन ही सगळी कनेक्टेड आहेत. व्यंजन करताना आपलं कसं आहे की कधी कधी ओठाचा स्पर्श होतो, दाताचे हे आहेत. काही जेव्हा आपण स्वर वापरतो तेव्हा दात हे करावे लागतात, ओठ आहे, जीभ. या सगळे जीभ आहेत, या सगळ्यांचा वापर करून ती व्यंजन आहेत. आणि स्वर जेव्हा म्हणतो तेव्हा वेगळ्या पद्धतीत तो लय असतो, त्या पद्धतीने. आता आपण जेव्हा स्वर म्हणतो 16 तर आम इम इम ओम ओम रूम रूम लोम लोम एम ऐम ओम ओम आहा, या पद्धतीने. फक्त एक आहे की स्पीड ही घाईचं नको आहे इथे. म्हणजे आता मला ऑफिसला जायचं आहे म्हणून 3 मिनिटात ही पूर्ण साधना नाही, यांनी काहीही साध्य होणार नाही. आता वेळ नाही, नंतर करा. बरोबर. पण हे जी साधना आहे याला वेळच लागतो. कारण एक पूर्ण अ पासून ज्ञ पर्यंत म्हणायला तुम्हाला 4 ते 5 मिनिटं. जे लोक सुरुवात करतायत त्यांना 5 मिनिटं. ज्यांची रोजची प्रॅक्टिस आहे ते 3.5-4 मिनिटात साधारण अ पासून ज्ञ पर्यंत जी बाराखडी आहे ही म्हणायला वेळ लागते आपल्याला. आता मी तुम्हाला जसं म्हटलं की खड्गमाला स्तोत्र हे आपल्याला त्यात आहे. याचं कारण असं आहे, जसं अ म्हटला तर वशिनी वाघ देवता, म्हणजे अ पासून आहा पर्यंत सगळे वाणीच्या देवता आहेत.
म्हणजे काय झालं, सरस्वती आली. म्हणजे प्रत्येक देवतेंना कुठले कुठले तरी कामं दिली आहेत, त्या त्या पद्धतीने तिथे स्थित आहेत. तुम्ही त्या त्या देवतेंवर बोलता आहात, पण कुठेतरी तुमच्या अक्षरांनी ती देवता जागृत होते आहे. म्हणजे ज्यांचा वाणी दोष असेल, तोतडे बोलणारी मुलं असतात छोटी, किंवा काही जोडाक्षर काहींना म्हणता येत नाही, वेळ लागतो, हा दोष कमी झाला. आणि हे प्रयोग झाले आहेत कुठेतरी फायदेकारक झाले, जे मी मगाशी तुम्हाला म्हटलं. तर हा प्रयोग काय झाला, हा फायदेकारक ठरला. म्हणजे प्रत्येक देवता ज्या आहेत या कशा पद्धतीने काम करतायत तुम्हाला फक्त म्हणायचं आहे. आणि आपण जेव्हा ही कार्यशाळा घेतो तेव्हा कुठल्या देवता आहेत, कसं काम करतायत, हे सगळं शिकवतो त्या कार्यशाळेत. ऑनलाईन पण घेतो आपण, पण ऑनलाईन मध्ये होतं काय आहे की लोकांना ते कनेक्टिव्हिटी जमत नाहीये, खूप घाई होतीये आणि प्रश्न खूप विचारले जातात, शिकवणाऱ्याला शिकवताच येत नाही, कंटिन्युटी राहत नाही. कार्यशाळा जेव्हा आपण ऑफलाईन घेतो तेव्हा कसं मला पूर्ण बोलून शिकवता येतं आणि समोरच्याला ते साध्य करता येतं, हा फरक आहे. मग आता आम्ही काय केलं की हे सगळं इथे गोंधळ व्हायला लागला, म्हणून आता साधारण आम्ही दिवाळीनंतर मी पर्सनल, म्हणजे त्या व्यक्तीला पर्सनल सगळं त्यांनी मला मेसेज करायचा, त्याला वेळ दिली जाईल आणि त्याला त्याचे आजार आणि हे याला कनेक्टेड ते सगळं घ्यायला लागली मग मी. म्हणजे कसं झालं, तो एकटा व्यक्ती काय आहे मला सांगेल, कसं म्हणायचं मला सांगता येईल, ते जरा मला जास्त सोयीचं झालं. ऑनलाईन मध्ये 500 लोक राहायची, 400 माझा हात वरती करायचं कसं, ते खूप कठीण जायचं मला. बरोबर. आणि विदेशातली जी लोक असतात त्यांना आपण त्या त्या वेळा देत असतो, त्या पद्धतीने ते त्या पद्धतीने त्या वेळात फोन करून त्या लोकांना सुद्धा फायदे झाले आहेत. म्हणजे जर्मनीतले आहेत, UK मधले आहेत, दुबई मधले आहेत, याच्यात 2-3 इतर धर्माच्या लोकांनी सुद्धा मला विचारलं आम्ही करू शकतो का. म्हटलं तुम्ही तमिळमध्ये जरी बोललात तरी हीच अक्षर येणार, कन्नडात जरी बोललात तरी हीच अक्षर येणार, म्हणजे संस्कृतच येणार ना. बरोबर. कुठलंही काही बोललात तरी संस्कृतच कुठेतरी कनेक्ट होणार आहात, तर तुम्ही करायला काहीच हरकत नाही. म्हणजे असं नाही आपली महाराष्ट्रीयनच आहेत, हिंदी सायडर लोक, सगळ्या प्रकारची लोक यात काम करतात आणि त्यांना त्याचे फायदे होतात, हे आपण बघतो. अरुंधतीताई, अक्षर विज्ञानाची जर तुम्हाला साधना करायची असेल तर ती कशा प्रकारे करायला पाहिजे? आता असं आहे की जेव्हा आपण साधना म्हणतो तेव्हा त्याला थोडे नियम आलेत. हो. कुठेही बसलं कसंही केलं त्याचं नाही चालणार. चालणार. ही साधना करताना नियम असे खूप नाही आहेत, पण नियम असा आहेत की एक तर जेवणानंतर 2 तास करता येत नाही, बर. कारण पचनशक्तीवर ताण येतो. बरोबर. कारण आपण ही बीज मंत्र म्हणतो आहे, पण बीज मंत्र अतिशय प्रमाणात जर म्हटल्या गेली तर पित्ताचं प्रमाण वाढतं, उष्णता वाढते ना अंगातली. आयुर्वेद इथे वात कफ पित्त जे आहे हे परत कुठेतरी कनेक्ट होतं. म्हणजे तुम्ही जेव्हा पौरोहित्य करणारे किंवा याज्ञिक गुरुजी जर बघितलात आणि त्यांची मंत्र दिवसभर असेल तर काही लोकांना पित्ताचा त्रास असतो, कारण बीज सदोदित त्या मंत्रांचा वापर असतो, त्या स्तोत्रांचा वापर असतो, बरोबर. त्याचे परिणाम असतात. म्हणून कसं आहे की ही कुठेही बसलो कुठेही केलं असं चालणार नाही. बरं, हे मनात करायचं नाहीये, स्वतःला ऐकू येईल या पद्धतीने करायचंय. तुम्ही सोफ्यावर बसून करू शकता, काहीच हरकत नाही. खाली बसता येत नसेल तुम्हाला, सोफ्यावर बसून करा. खाली बसून केलं तर उत्तम. एखादा अगदी अंथरुणावरून उठू शकत नसेल व्यक्ती तर त्यांनी अंथरुणावर बसून केलं तर चालतं, म्हणजे बेडवर केलं तर चालतं, पण त्या व्यक्तीसाठी. पण ज्यांना सहज सोफ्यावर खुर्चीवर बसता येत असेल तर ती करता येतं. करताना काय करायचं, सोफ्यावर आपलं काहीतरी असतं म्हणून काही टाकायची गरज नाही, पण प्लॅस्टिकची खुर्ची वगैरे तुम्ही काही घेतलं असेल तर काही आसन टाकायचं. कारण हे सगळं कसं आहे, आपण जे म्हणतो की हे पृथ्वी तत्वात जातं, हे इकडे पण लक्ष द्या, कारण तुम्ही ही बीज मंत्र म्हणणार. बरोबर. ऊर्जा म्हटल्यावरती ती तुम्ही घेतायत ना, कारण तुम्ही जेव्हा म्हणणार आहात ना तेव्हा वरून पण ब्रह्मांडातल्या पण त्या 5 झोन येणार आहेत ना तुमच्याजवळ, त्या कनेक्ट, या कनेक्ट आणि अक्षर कनेक्ट, 3 एका वेळी कनेक्टिंग होतील तेव्हा कुठे हे काम होणार. त्या पद्धतीने करावं लागेल तुम्हाला, म्हणजे तुम्हाला एका ठिकाणी कुठेतरी बसावं लागेल. दुसरा नियम असा आहे की समजा तुम्ही सुरुवात केली आणि आता आपण एक स्त्री आहे म्हणून मी त्या पद्धतीने सांगते, समजा आपण सुरुवात केली आणि गॅसवर काहीतरी ठेवलं, कमखम झालं आणि लगेच काहीतरी लक्षात आलं तिला की काहीतरी जळत आहे, ती जर उठली, ती साधना नाही झाली. किंवा दारावरची बेल वाजली तुमच्या आणि तुम्ही मधून उठलात, साधना नाही झाली. जेव्हा तुम्ही साधनेला बसणार तेव्हा अ पासून ज्ञ पर्यंत ही बाराखडी पूर्ण व्हायलाच पाहिजे. किंवा त्या काळात जर तुम्हाला एखादा फोन आला, तुम्ही घेतला, समजा तुम्ही घेतला, अगं हा मी आज दुपारी येते,
तुमच्या साधनेत ही शब्द आली, साधना नाही झाली. ती साधना अशी आहे की तुम्ही अ पासून ज्ञ पर्यंत जेव्हा म्हणणार, नो डिस्टर्ब. बरोबर. ती 30-40 मिनिटं जी काय आहे ती तुम्हाला तुमच्यासाठी द्यायची बिलकुल. आहेत. तुम्हाला अगदी खूप नाही तर आम्ही असं सांगतो की सुरुवात करताना रोज 2दा सकाळी आणि 1दा संध्याकाळी. कारण सकाळचं झालेलं चार्जिंग संध्याकाळी परत करायचं. त्या ज्या पेशी आहेत, तुमच्या ज्या शरीरात ज्या यातना आहेत, त्या पेशी सकाळी घेतल्यानंतर काही वेळाने त्या परत मृत होणार. संध्याकाळी ऍक्टिव्ह केल्यावर परत सकाळपर्यंत त्या काम करणार. म्हणजे हे जेव्हा तुम्ही रोज रोज करणार, त्याच्यावर घर्षण होणार आहे, त्या यावर घर्षण होणार, तेव्हा तिला त्या पेशीला कळलं की बाई आता मला जागच राहावं लागणार आहे, ही रोज याच्यावर काम करतीये. थोडक्यात आपल्या शब्दात जे सांगतीये की त्या जागृत झाल्यामुळे काय होणार की तुमच्या अवयवांना कुठेतरी त्याचे स्टॅबिलिटी येईल. बरोबर. तो परिणाम होईल. त्याच्यामुळे कसं आहे की तुम्हाला करताना 2 वेळा रोज सकाळी आणि 1दा संध्याकाळी, 2 आठवडे झाल्यानंतर 3दा. हे असं आहे की हे 11 पर्यंत न्यावं लागतं. 11चं महत्व आहे. ओके. आता हे 11चं महत्व यासाठी की 11 ही सगळी शिवाची क्रिया आहे पूर्ण. सगळं आपण जेव्हा शिवाचं कार्य करतो तेव्हा 11ला महत्व देतो. लघुरुद्र जे काही तुम्ही काही म्हणता ते 11ला महत्व आहे. ही सगळी थेरपी आहे, ही 11ला काम करतं. पण पहिल्याच दिवशी जर तुम्ही 11 वेळा म्हटलं तर तुम्हाला त्रास होऊ शकतो. कारण तुमच्या शरीराला काहीच सवय नव्हती आणि तुम्ही समजा आपण जेवण अपेक्षापेक्षा जास्त जेवलो, अजीर्ण होणार. दुसऱ्या दिवशी आपण सकाळी जेवणार नाही, काहीतरी गडबड होणार. याचं पण असंच. म्हणजे प्रत्येक गोष्टीला एक जो ठराविक काळ आहे तो वेळ येऊ द्यावा लागतो. ती वेळ आल्यानंतरच तुम्हाला त्याचं साध्यता मिळणार. तर तुम्हाला या पद्धतीने जेव्हा तुम्ही करणार तेव्हा तुम्हाला त्याचे फायदे होईल. म्हणजे काय आहे की तुम्ही जेव्हा बसणार तेव्हा एक आसनस्थ व्हा. 2 वेळा करायचं म्हणजे साधारण 10 मिनिटं आपल्याला हलायचं नाही, हे डोक्यात ठेवायचं आहे तुम्हाला. समजा तुमची सगळी कामं करून घ्या. हा, अजून एक आहे की सकाळी तुम्ही नाश्ता केल्यानंतर 5-10 मिनिटांनी करू शकता. पण जर तुम्ही नाश्ता हेवी करत असाल, काही जण हेवी नाश्ता करणारे असतात, काही जण 1 प्लेट पोहे खाऊनही राहणारे असतात, काही जण आज छान झाली आहेत तर खाऊन घेऊयात. तर मग जेव्हा तुम्ही हेवी नाश्ता करता तेव्हा अर्ध्या तासांनी करायचंय. नाश्त्याच्या आधी केलं तर उत्तम आहे. तुमच्या वेळा या तुम्ही ठरवायच्या आहेत. वेळेचं असं काही बंधन नाहीये यात. म्हणजे अगदी ब्रह्ममुहूर्तावर करा वगैरे असं काहीही नाही. तुम्ही जेव्हा केव्हा उठत असाल त्या पद्धतीने जरी केली तरी पण चालेल. पण सकाळचं जेवण झाल्यानंतर 2 तास नाही आणि संध्याकाळचं जेवण झाल्यानंतर 2 तास नाही. हा नियम मात्र तुम्हाला पाळावाच लागेल. पाणी पिताना याचा वापर कशा प्रकारे केला जातो? आता आपण असं आहे की सकाळी बहुतेक जण गरम पाणी, कोमट पाणी, सहदाचं पाणी, लिंबू पाणी, प्रत्येकाचे एक प्रकार आहेत. आम्ही काय म्हणतो की तुम्ही जेव्हा पाणी पिणार आहात सकाळचं तेव्हा ही 12 खडी अ पासून आ पर्यंत म्हणायची. आता मी अजून एक सांगेल की तुम्ही जेव्हा पाणी पिणार तेव्हा पाणी आम्ही शक्यतोवर सांगतो की धातूमध्ये प्या. धातू म्हणजे पितळ, तांब, कांस्य, चांदी. घरात जो ग्लास असेल त्या ग्लासमध्ये पाणी पिलं तर रिझल्ट लवकर आहे. कारण पूर्वीचे लोक जर तुम्ही बघितलात, स्टीलच्या ग्लासमध्ये कधीही त्यांनी पाणी पिलं नाही. तुम्ही आजी आजोबा बघा, चांदी, पितळ, तांब यातलाच वापर. शक्यतोवर चांदी. चांदी काय तर चांदी मनावर काम करते. हो. आणि म्हणून चांदीचा वापर केला जातो. म्हणजे ती लोक त्यांचं चहा कॉफी जर बघितलं तर फुलपात्रात ती सगळं याच पद्धतीने प्यायचं. म्हणजे आपण जी आता कप वापरतो ती लोक ती काहीही वापरायची. त्याच्या मागचा उद्देश की तुमचं मन जर स्थिर असेल तर तुम्ही ते सगळं करणार. म्हणजे चांदी ही त्यावर काम करतं. त्याच्यामुळे हे काम करत असताना तुम्ही पाण्यातून जे आपण प्रयोग म्हणतो हा करत असताना तुम्ही या धातूचा वापर केला तर अतिशय उत्तम. आता काही ना काही कुठलं तरी पात्र घरात असतंच. नाही चांदी असेल, तांब असेल, तांब्याचं असेल, पितळ असेल किंवा कांस्य असेल. कांस्य तो उत्तमच म्हणतो, पण नसेल तर काहीतरी असेल. आता काय करायचं, एक प्रयोग म्हणून, हे प्रयोग म्हणून मी सांगतेय. जसं आता हे पाणी हे काचेचं घ्यायचं नाहीये, पण आता आपल्याजवळ हे नाहीये म्हणून मी हा प्रयोग सांगते. तर हे समजा घेतलं तुम्ही. आता तुम्ही हे घेतल्यानंतर आपली ही 5 बोटं म्हणजे परत पंचतत्व आहेत. हो. आपल्याला सगळीकडे याचाच वापर करायचा. तुम्ही जितकं पाणी पिणार आहात तेवढं पाणी त्या ग्लासमध्ये घ्यायचं आणि ही 5 तत्व जी आहेत ही त्यात बुडवायची. म्हणजे पाण्यात ही बोटं बुडल्या गेली पाहिजेत. आणि तुम्ही हे करत असताना अम आम इम इम ओम ओम रोम रोम लोम लोम
एम ऐम ओम ओम अम आहा असं 3 वेळा म्हणायचं आणि ते पाणी 30 सेकंदात प्यायचं. अच्छा. म्हणजे तुम्ही 5 तत्वांचं पाणी, कारण पाण्यातून तुम्ही माहितीये व्हायब्रेशन हो. हे लवकर मिळतात. हो म्हणजे अफर्मेशनचा प्रकार जो हो, हो, पाण्यातून हो. करतात लोक, तो त्यासाठी ते. आणि पाण्यातून म्हणजे कसं आहे की तुमच्या सकाळच्या पाणी पिण्यात तुमची तत्व परत त्यात गेली. आपण काय करतोय, तुमच्या शरीरातली तत्व ती बॅलन्स कुठे होती, वरची तत्व घ्यायची आहेत आणि ती. हे प्रयोग काही जणांनी दिवसभरात पाणी पिण्यात करू का म्हणून केले, तर खूप लवकर रिझल्ट मिळाले. म्हणजे समजा तुम्हाला आता तहान लागली आहे आणि तुम्हाला पाणी प्यायचं आहे, तर तुम्ही हा प्रयोग परत जितकं पाणी पिणार तेवढं करा. फक्त ती जी आहे बाराखडी ते आहा एवढीच म्हणायची असते, ओके. पुढची नाही, कारण त्यात 5 तत्व आहे. फक्त पहिलं जेव्हा पाणी पितोय आपण सकाळचं, तेव्हा ती 3दा म्हणायची. ते आहा ही 3दा म्हणायची आणि मग पाणी प्यायचं. 3 जो आकडा आहे हा कुठेतरी कनेक्टेड टू ब्रह्मांड, आकाश बरोबर. तत्वाला ते ट्रिनिटी म्हणतात तसं. हा ती त्रिदेव. कनेक्ट होतं, म्हणून ते करायचं आहे. आणि नंतर जेव्हा तुम्ही दिवसभरात जेव्हा पाणी पिणार तेव्हा एकदा म्हटलं तरी चालतं. म्हणजे या पाण्याचा प्रयोग खूप लोकांनी केला, खूप, आणि त्याचे रिझल्ट सांगितले आहेत. म्हणजे तुम्ही अजून असं आहे की तुम्ही जर लिंबू पाणी घेत असेल तर त्यात हे केलं तरी चालेल. तुम्ही सहज घालून पाणी पित असाल तेही चालेल. तुम्ही ज्या पद्धतीचं पाणी पित असाल त्यात फक्त तुम्हाला हा प्रयोग पाण्याचा करायचा आहे. आता अजून मी एक सांगेल की आपण हे सगळं करत असताना आपल्याला दोष का निर्माण होतात त्याच्या मागची आपण कधी कारण मीमांसा केलेली नाही. जसं आपण औषधं वगैरे जी घेतो ती आपण कुठेही घेतो. आता ट्रेनमध्ये असेल तर तिथेच घेतल्या जाणार. गोळीची वेळ झाली ज्याची ती घेतली. पण आता प्रत्येक गोष्टीला आपल्याला आपल्या शास्त्रात नियम आहेत, पण आपण ते इतके पाळू शकत नाही. पण मंत्र आहेत त्याची. अच्छा. ती मंत्र काम करतात. औषधं घेण्याच्या आधी मंत्र आहेत. म्हणजे तुम्ही एखाद्या आयुर्वेदांकडे गेला तर ती जी आयुर्वेदाची जी शास्त्रीय कारणं आहेत ती तुम्हाला आज वेळ आहे म्हणून ते तयार नाही होत. त्यांचं नक्षत्र ते सगळं पाळून ती सगळी केल्या जातात. बरोबर आहे. म्हणजे आज मला रविवार आहे, सुट्टीच आहे, आज मी ही औषधं तयार करतो असं नाही होत. नक्षत्र इव्हन झाडावरची ती फळं काढायचं पण त्यांचं म्हणजे त्या हे प्रत्येकाला असतं. नियम आहेत. मग आपल्या औषधांचे सुद्धा एक मंत्र आहे. आपण एक सामान्य व्यक्ती म्हणून तो मंत्र जर आपण तुम्ही करत राहिला तर फायदा आहे. दुसरं असं की तुम्ही जेवण बनवता. आता सगळीच व्यक्ती जेव्हा सकाळी स्वयंपाक करणारी स्त्री आहे ही आंघोळ करूनच स्वयंपाक करेल अशी नाही. कारण तिचं लाईफस्टाईल आहे, तिला 7:30ला जायचं आहे, 7ला जायचं आहे, मुंबई असो कुठेही असू दे, त्या लाईफस्टाईलमध्ये तिला सगळं करायचं असतं. म्हणजे आपली आंघोळ झालेली नाही, हा एक प्रकारचा दोष आलाय. बरोबर. तसंच अजून दुसरा दोष म्हणजे आपण स्लीपर घालतो आणि स्वयंपाक करतोय. आपल्याला ती घरातली चप्पल माहिती आहे, पण तो एक प्रकारचा दोष आहे. म्हणून आपण कसा एक प्रयोग सांगतो. तो प्रयोग असा की हे भांड आहे, हे छोटंसं काचेचं घ्यायचं, ज्यात आपण जिरेपूड मिरेपूड ठेवतो, ज्याला असे होल्स असतात. हो हो. ते घ्यायचं. बरोबर. आता आपण हा जो मंत्र आहे भोजन मंत्र, हा भोजन मंत्र आहे. बर. हे रिकामं असंच घ्यायचं, यात काहीही भरायचं नाही. आणि हे जे आहे हे यात आतमध्ये टाकायचं. बर बर. ठीक आहे. हा. हे आतमध्ये गेलं. हे आतमध्ये टाकण्याआधी एका कागदावर लिहून घ्यायचं आणि 21 वेळा म्हणून एनर्जी द्यायची. नंतर हे झाकण लावायचं. ठीक आहे. आता तुम्ही जेवायचं ताट आलंय तुमच्या समोर, माहिती आहे तुम्हाला हा मंत्र आहे. अरे वा. करून बघा. तुम्हीच जादू काय आहे सांगाल. पचन शक्तीत बदल होतोय. हे म्हणून मी प्रायोगिक, कारण आम्ही जेव्हा मागच्या वेळेला केलं तेव्हा सांगितलं, कळलं नाही लोकांना कुठलं काय, म्हणून मी आज ठरवलं होतं की हे घेऊनच यायचं. तर हे आतमध्ये घ्यायचं. बाहेरच्या व्यक्तीला हे काय लिहिलंय कळलं नाही पाहिजे, हा नियम आहे. हे आत तुम्हाला दिसतंय हे लिहिलेलं. हा जो मंत्र आहे, ही जी एनर्जी व्हायब्रेशन्स आहेत, हे जसं आता तुम्ही वरण भात भाजी पोळी जी काही आहे, मीठ जसं आपण घालतोय तसं तुम्ही घालता आहात आणि अन्न ग्रहण करायला सुरुवात करा. तसंच जेव्हा तुम्ही औषधाचा मंत्र, ज्या ठिकाणी तुमची औषधं आहेत तिथे हा मंत्र लावायचा. तुम्ही गोळी घेतायत, हा मंत्र म्हणायचा. अगदी छोटंसं आहे, जसं भोजन मंत्र मी सांगते आणि औषध मंत्र सांगते. औषध घेण्याचा मंत्र आहे अच्युतानंद गोविंदा नामोच्चरण भेषजात नश्यंती सकला रोगा सत्यम सत्यम वदाम्य. आणि भोजनाचा आहे
अन्नम ब्रह्मा रसम विष्णू भोक्ता देव जनार्दनम एवं ध्यात्वा तथा ज्ञात्वा अन्न दोषो न लिप्यते. जे काही अन्न बनवल्या गेलेलं आहे, स्लीपर घालून असू देत, आंघोळ करून न केलेला असू, तर तो दोष आलाय. तो आता आपल्याला काढायला शक्यतोवर तर आपण जेव्हा आम्ही वास्तू व्हिजिट करतो तेव्हा आम्ही सांगतो की अन्नपूर्णेचा फोटो लावा, अन्नपूर्णेचा मंत्र लावा, अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थम भिक्षां देईच पार्वती. पण हे सगळ्यांना शक्य नसेल, हे आपण सहज करू शकतो. बरं, असं नाही, समजा तुमच्या घरात जर 5 व्यक्ती असेल तर 5 बाटल्या घ्यायची गरज नाही. जसं आपण जिथे लोणचं मीठ सगळं ठेवलेलं असतं तिथेही तुम्ही ठेवा. जो जेवणार, अगदी पोहे खातायत, नाश्ता पोहे पचायला पाहिजेत म्हणून हे सगळं जे आहे हे पचण्यासाठी आहे. आणि हे जे औषध मंत्र आहे, जिथे कुठे तुमच्या औषधाची रॅक असेल तिथे फक्त नियम असा आहे की हे सगळं लाल अक्षरातच पाहिजे. लाल अक्षर. मंगळ त्याला कनेक्टेड असला पाहिजे. अच्छा. तर त्याचे फायदे आहेत. म्हणजे कुठली थेरपी वापरताना तो त्याचे फायदे होतात. कारण जी आहे ऊर्जा ती लवकर कॅच करतो. त्याच्यामुळे लाल अक्षरात तुम्हाला लिहायचं आहे, लाल पेनाने, आणि ते तुम्ही मोठ्या अक्षरात लावू शकता. आणि जेव्हा तुम्ही औषध घेणार तेव्हा ही गोळी घेतली आहे, हा मंत्र म्हटला आणि खाल्ली. डॉक्टरने दिलेलं बरोबर आहे, सगळ्यांचं बरोबर आहे, पण आपल्याला त्याचे रिझल्ट हवे आहेत म्हणून हे सांगतो. बरं, यांनी काही नुकसान काहीच नाहीये. अगदी बरोबर आहे. नुकसान काहीच नाहीये. बरं, असं नाहीये की हे औषध घेतल्यावर दुसऱ्या दिवशी औषध बंद होईल, तसं नाहीये. पण तुमची जी एनर्जी आहे, तुम्ही कुठल्याचं नाव घेताय, गोविंदाचं नाव घेताय, विष्णूला आव्हान कोणाला करतायत, विष्णूला करता. अन्न म्हणजे कुठे तुम्ही अन्नपूर्णाला सांगतायत की अगं आई, हे जे शिजवलेलं अन्न आहे ना, हे काही जर दूषित असेल तर त्याचं शुद्धीकरण कर आणि मग मी ग्रहण करते. हा त्याचा मागचा उद्देश आहे. आणि पूर्वीचे लोक जेवायला बसण्याआधी पहिले स्तोत्र म्हणायचे आणि मग जेवण सुरू व्हायचं. त्या मागची कारण मीमांसा अशी आहे की तिथे जर काही त्या ऊर्जा निर्माण झाल्या असतील तर त्या ऊर्जा त्या मंत्रांनी, त्या स्तोत्रांनी बाजूला व्हायचे आणि त्याच्यामुळे ते सात्विक अन्न पोटात जायचं. आता आपल्याला कुठेही बसून खावं लागतं, म्हणजे ती वेळ परिस्थिती पाहून ते चेंजेस आपल्याला करावे लागतात. मग आपण हे प्रवासात घेऊन जाऊ शकतो. अगदी बरोबर. समोरचा काय बघतोय ते नका बघू, काही नाही, आपल्याला काय फायदे होत आहेत ते बघू. कारण आपण जर एखादी गोष्ट करायला लागली आणि त्याचे फायदे झालेत तर 4 लोक करायला लागतील आणि 4 जण केले तर ते 100पर्यंत पोहोचेल. रामरक्षेवर आणि रामाच्या जपावर आपण बरंच काय काय संशोधन केलंय, तर त्याच्याविषयी आमच्या प्रेक्षकांना काय सांगाल? शास्त्रात तर मी जे काही सांगते आहे ते शास्त्रात वगैरे नाही आहे, पण असं आहे, तुम्ही जी रामरक्षा म्हणता, आता तुम्हाला माहिती आहे रामरक्षा आपण सिद्ध करतो, सिद्धेचा प्रकार आहे ज्या पद्धतीने. पण तुम्ही तुमचं जे वय आहे त्या वया इतकी रामरक्षा असा प्रयोग कधी केला आहात का? ते कसं ते मी सांगते. समजा तुमचं वय 40 असेल तर तुम्ही तुमचं जे वय आहे 40, समजा तुम्ही गुढीपाडव्यापासून सुरू केलात तर उत्तम. पण नाहीच जमलं किंवा काही अडचणी असेल की मासिक पाळी असेल, सुतक असेल, सोयर असेल तर आपण करत नाहीत या गोष्टी. हे झाल्यानंतर तुम्ही बुधवार हा दिवस घ्यायचा आणि बुधवारी हे सुरू करू शकता. नियम असा ठेवायचा की समजा एखादा व्यक्ती 40 वर्षाचा आहे, बरोबर, 40 लागला आहे आणि काही म्हणजे समजा आपण धरूयात की त्याला 15 ऑगस्टला 40व पूर्ण होऊन 41 होणार, म्हणजे त्याला 40 आहे, बरोबर. आता तुम्ही सुरू केल्यानंतर 40 जे आहे रामरक्षा ही तुम्हाला शतपटीत म्हणायची आहे, म्हणजे 40 वेळा नाही म्हणायची. एक तर 400 म्हणू शकता, 4000 म्हणू शकता किंवा 4 लाख म्हणू शकता. हा प्रयोग आम्ही जवळजवळ गेले 9 वर्ष करतो आहोत आणि माझ्या बहुतेक मैत्रिणींनी हा प्रयोग केलाय. खूप रिझल्ट आहे, खूप रिझल्ट म्हणजे घरातलं वातावरण बदललेलं बघितलंय. आता कसं आहे की तुम्ही ही जी रामरक्षा म्हणता ही आपण विष्णूला समर्पित करतो, पण यात शिव पण आहे. कोणी सांगितली आहे? बुध कौशिक ऋषी. कोणी सांगितली आहे त्यांना? शिवानी सांगितली. म्हणजे इथे शिव पण आलेत आणि विष्णू पण आलेत आणि शिवाची प्रेरणा असलेली ही रामरक्षा आहे. त्याच्यामुळे त्याची पॉवर खूप मोठी आहे. म्हणजे नकळत काही दोष पण कमी होतात त्याने. ही रामरक्षेचं खूप महत्व आहे. तर तुम्हाला हा प्रयोग करायचा असेल तर कसं करायचं? जसं मी म्हटलं की 40 वर्ष वय आहे, 400 वेळा रामरक्षा तुम्हाला म्हणायची. पण ती केव्हा? तुमचं समजा 15 ऑगस्ट हा जन्मदिवस असेल, त्याच्या 2 दिवस आधी 400 वेळा रामरक्षा झाली पाहिजे तुमची. रोज तुम्ही किती म्हणायची हा तुमचा नियम तुम्ही ठरवायचा.
बरं, रामरक्षेचं असं आहे की तुम्ही कुठेही बसून म्हणू शकता. त्याला असं देवासमोरच बसून म्हटलं पाहिजे असा नियम नाहीये. तुम्ही कुठेही म्हणू शकता. ऍक्च्युली तुम्ही जेव्हा म्हणणार आहात तेव्हा तुमची ती ऊर्जा आहे आणि तुम्ही संकल्प फक्त पहिल्या दिवशी करायचा आहे. तुम्हाला जो काही संकल्प, वृद्धी, समृद्धी, जे काही आहे, साधं काहीच नसेल माहीत तर देवा मला हे सगळं मिळू दे, जे काही मागायचं आहे ते फक्त म्हणा आणि सुरू करा रामरक्षा. हा तुम्ही प्रयोग केल्यानंतर तुम्हाला जसं जसं तुमची रामरक्षा समोर होईल, 100, 200, 300, 400, 500, आमचे संकल्प हजारात असतात दोघांचे. जितकं वय आहे तितक्या हजाराच ते टार्गेट ठेवलंय, कारण त्यामुळे आपली ती रामरक्षा तेवढी म्हटली जाते. बरोबर. आणि त्याचे फायदे पण आम्हाला कुठेतरी आम्ही जाणवलेत. जसं आता आपला अधिक मास येणार यावर्षी, त्याच्यामुळे आम्ही 1 लक्ष रामरक्षा हा संकल्प केलाय. म्हणजे मागच्या आम्ही गुढीपाडव्याला ही सुरुवात केली आणि या गुढीपाडव्याला ते 1 लक्ष, पण हा 3 महिने आधीच आमचा संकल्प पूर्णत्वाला गेला. बापरे. आणि ह्या संकल्पात आम्ही जनकल्याणासाठी काही यज्ञ करत असतो. म्हणजे आमच्या दोघांच्या संपर्कात जितकी काही लोक असतील त्या सगळ्यांच्या घरात सुख, समृद्धी, आरोग्य, निरोगी आरोग्य सगळं राहावं यासाठी आमचे संकल्प असतात. आणि आतापर्यंत आमचे जवळजवळ 37 हे झाले आहेत यज्ञ. जी यज्ञ आपल्या लोकांना माहिती नाहीत. काही लोकांना माहिती नाही. सगळ्यांना दत्तयाग माहिती आहे, नवचंडी माहिती आहे, गणपतीचा माहिती आहे, पण काही माहित नाही. आम्ही आता यावर्षी धन्वंतरी याग केला. हो. सगळ्या डॉक्टरांना बोलावून तो धन्वंतरी याग पहिल्यांदा मी अटेंड केलेला आहे धन्वंतरी याग. तर ते पण तुम्ही बघितलं. म्हणजे का की त्याच्या मागची ऊर्जा वेगळी आहे. तर आम्ही ही सगळी जी आपली शास्त्रातली याग आहेत ही समोर नेण्यासाठी म्हणून हे करतो. जसं आता ही तुम्ही रामरक्षा जी करणार आहात ही, जसं मी म्हटलं की 40 वर्षाचा व्यक्ती असेल, फक्त एक लक्षात ठेवायचं की जसं आपण म्हणतो की 39 मला पूर्ण झालं, 40ावं लागलं, 40च धरायचं, 39 नाही करायचं. कारण आपल्याला ते काही दिवसांनी पूर्णत्वाला जाणार आहे ना. तर 40 तुमचं 400 करायचंय. 400 तर तुम्ही ते समजा तुम्हाला आता 5 महिन्याचा अवधी मिळत आहे तर त्या 5 महिन्यात तुम्हाला 400 वेळा रामरक्षा म्हणायची. तुम्ही कुठेही म्हणू शकता, प्रवासात म्हणू शकता, अगदी ट्रेनमध्ये म्हणू शकता, हे कुठेही तुम्ही म्हणू शकता ही रामरक्षा. हा प्रयोग तुम्ही कोण किती करतं बघा. मला तर रिझल्ट आहे, माझ्या मैत्रिणींना रिझल्ट आहे, माझ्या नातेवाईकांना रिझल्ट आहेत. आमच्या घरात एक तर आमच्या सासूबाई 80 वर्षाच्या आहेत, ते 800 वेळा रामरक्षा म्हणतात बरोबर. बापरे. म्हणजे त्यांचं वर्षभराचं टार्गेट जवळजवळ 5 ते 6 वर्षापासून पूर्ण करतायत. त्या 75 पासून जे सुरू झालंय ते अजूनही त्यांनी पूर्ण बरोबर नेत आहेत. आणि प्रकृतीत बदल हे सगळे आपसूक कुठेतरी तुमचे. कसं आहे की रामरक्षेमध्ये जी शिरोमे राघव पातू आहे आणि सचिरायो सुखीपुत्री, त्याच्यात सुद्धा हे सगळे तत्व आहेत परत. म्हणजे मी मगाशी जे स्वरमाला सांगते हे सगळे तत्व. आणि तुम्हाला एक माहिती असेल की या रामरक्षेत आनंदमय कोश, अन्नमय कोश हे सगळे कोश पण येतात. म्हणजे तुमच्या शरीरातलं बॅलेन्सिंग करण्याचं काम ही रामरक्षा करते. म्हणून रामरक्षा ही अतिशय पॉवरफुल आहे. आणि ही कसं आहे, सहज अवगत होते. म्हणजे एखाद्या सामान्य व्यक्तीला ज्यांना संस्कृत येत नसेल तो सुद्धा म्हणू शकतो. बाकी इतर श्लोक म्हणताना थोडासा व्यत्यय येतो, कारण ते कठीण आहेत. ती संथा घेतल्याशिवाय काही म्हणायचं नाही असे नियम आहेत. पण रामरक्षा अशी आहे की तुम्ही सहज म्हणू शकता. तुम्ही काही जण हा प्रयोग करून बघा आणि पुढल्या वर्षी मला रिझल्ट सांगा काय आहेत ते. अगदी नक्की, जरूर जरूर. अरुंधतीताईंनी जे काय आज सांगितलंय ते म्हणजे असं आश्चर्याच्या एक 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 अशी मी लेवल पुढे जात होती की हे पण होऊ शकतं मंत्रांनी, हे पण उच्चार करून हाही फरक पडू शकतो. आज कॅन्सर सारखे ज्याला जगामध्ये कुठलंही असं म्हणजे कॅन्सर पूर्ण बरा व्हावा असं औषध मला नाही वाटत जगामध्ये आहे. तो कंट्रोलमध्ये तुम्ही आणू शकता. पण आपल्या ऋषीमुनींची एवढी साधना होती की त्यांना परमात्म्याने स्वतः हे ज्ञान दिलेलं आहे की इतके जे कुठल्याही रोग औषधांनी बरे न होणारे रोग फक्त मंत्रोच्चाराने बरे होऊ शकतात. आपला खरंच सनातन धर्म इतका इतका उच्च कोटीचा आहे. मी म्हणत नाही की तुम्ही मुलांना इंग्लिश मीडियममध्ये घालवू नका किंवा मी कुठल्याही भाषेच्या विरुद्ध नाहीये, पण म्हणून मराठी ही आपली माय आहे आणि त्या मराठीमधनं तुम्ही संस्कृतपर्यंत पोचायचा थोडा तरी प्रयत्न केलात तर तुमच्या आयुष्यामध्ये नक्की काही ना काही फरक तुम्हाला जाणवेल. प्रयत्न करून बघा, फक्त ऐकू नका. आणि ताईंच्या कार्यशाळा जेव्हा होत असतात तेव्हा तोही प्रयत्न करा की तुम्ही ती अटेंड कराल आणि स्वतःमध्ये जो काही एखादा तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर त्याच्यावर तुम्ही काम कराल.
ताई, आज तुम्ही आलात, खूप छान माहिती आम्हाला सांगितलीत. अजूनही असेच वेगवेगळे विषय घेऊन आम्ही नक्की तुमच्याकडे येऊ. आम्हाला हे वेगळ्या प्रकारचं ज्ञान तुम्ही द्या, कारण तुमचं स्वतः फक्त ज्ञान नाही आहे, तर तुम्ही स्वतः त्याच्यावर खूप संशोधन करताय. ॲडव्हान्स एक त्याच्यामध्ये तुम्ही काय काय टेक्निक्स आणताय, त्याच्यामुळे आजकालच्या पिढीला ते नक्की भावेल अशी अगदी माझी प्रार्थना आहे प्रभूचरणी. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद तुम्हाला पण. आणि ज्या कोणाला यात काही शंका असतील तर ताई तुम्हाला तसं स्क्रिप्टमध्ये टाकतीलच काय आहे तर. हो हो. अगदी मी ही सेवा करायला तयार आहे. आणि खूप छान की हे कसं आहे की हे ज्ञान आपलं समोर गेलं पाहिजे या उद्देशाने हे कार्य आहे. आणि अगदी सोपी आहे. ते फक्त एकदा समजेपर्यंत आहे. ते जर समजलं आणि माझं यात काहीच नाहीये, हे सगळं जे आहे ते भगवंतानी दिलेलं आहे अगदी खरं. आणि ते समोर नेण्याचं काम मी छोटंसं कार्य करते. तुम्ही आज मला इथे या ठिकाणी बोलावलात त्याबद्दल खूप खूप तुमचे धन्यवाद.